नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवले होते आलू मलाई पनीर कोफ्ते। तुम्ही बघू शकता कोफ्ते किती छान झालेले आहेत आणि आतल्या बाजूने सुद्धा एकदम सॉफ्ट आणि ठिसूर झालेले आहेत। चला तर मग मी त्याच्यासाठी बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे, पनीर घेतलेला आहे, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे, थोडीशी लाल तिखट, हळद आणि मीठ सुद्धा घेतलेलं आहे, थोडी धण्याची पूड सुद्धा घेतलेली आहे। ते सगळं मी अर्धा चमचा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता 1 वाटी पनीर घेतलेला आहे किसलेला आणि त्यालाच 1 वाटी बॉईल केलेला बटाटा सुद्धा किसलेला घेतलेला आहे। बटाटा आपल्याला उकळून आणि किस करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे व्यवस्थित मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे। तुम्हाला तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता। तुम्हाला जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही थोडीशी अजून सुद्धा हिरवी मिरची किंवा लाल मिरची ॲड करू शकता। त्यानंतर मी असे बॉल करून घेतलेले आहेत। आता बॉल करताना तुम्हाला जास्त दाबायचे नाही आहेत, बॉल हलक्या हाताने तयार करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता जास्त दाबले की ते जास्त चिकट होतात, त्याच्यामुळे हलक्या हाताने बॉल्स तयार करून घ्यायचे। इथे मी 1 चमचा मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाणी टाकून मिश्रण तयार करून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक करून बॉल टाकून व्यवस्थित मंद गॅसवरती तळून घेतलेलं आहे। तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायचे आहे, तुम्ही बघू शकता। आता मी ह्याच्यामध्ये बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर आणि मैदा वापरला आहे, तुम्ही सुद्धा वापरायचा, म्हणजे आपले बॉल्स याच्यामध्ये वितळणार नाही तेलामध्ये। तुम्ही जर डायरेक्ट टाकले तर पनीर असल्यामुळे ते बॉल्स तुमचे वितळू शकतात। तुम्ही बघू शकता बॉल किती छान आणि मस्त तयार झालेले आहेत, कुरकुरीत सुद्धा, बाहेरून एकदम कुरकुरीत आणि मधून सॉफ्ट तयार झालेले आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहे, 2 टमाटे घेतलेले आहे, इथे काजू घेतलेले आहेत थोडेसे, त्यानंतर थोडासा लसूण घ्यायचा आहे, अद्रक घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित बटरमध्ये किंवा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत, धण्याची पावडर टाकली, थोडीशी लाल मिरची आणि हळद टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्याच्यातलं पाणी संपेपर्यंत परतून घेतलं आणि नंतरून हा मसाला, म्हणजे हे जे पण आपण कांदा वगैरे परतलं होतं ते आपल्याला सगळं मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे ही ग्रेव्ही। तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ग्रेव्ही व्यवस्थित बारीक केली, थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। तोपर्यंत इकडे आपण तेलामध्ये तेल टाकलेलं आहे आणि पॅनमध्ये बटर सुद्धा टाकलेलं आहे, बटर आणि तेल एकत्र टाकलेलं आहे। बटर जळायला नको म्हणून थोडंसं तेल मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे। त्यानंतर इथे थोडीशी दालचिनी टाकली आणि 1-2 तेजपत्ते टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं, नंतर थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची टाकायची आणि मीठ सुद्धा ॲड करायचं आहे। थोडंसं रेडनेस येण्यासाठी तुम्ही काश्मीरी लाल मिरचीसुद्धा टाकू शकता। त्यानंतर इथे मी थोडी दुधाची साय फेटून घेतलेली होती ती टाकली, तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करू शकता। इथे मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे। त्याच्यानंतरून मी त्याच्यामध्ये कोफ्ते टाकले आणि थोडंसं दूध ॲड केलेलं आहे। आता ह्याला मी कोळ्याचा स्मोक दिला, कोळसा थोडा गरम करून घेतला आणि तूप टाकून त्याला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित स्मोक देऊन घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता आपली भाजी एकदम छान ग्रेव्ही रेडी झालेली आहे। त्यानंतरून तुम्ही बघा मी ह्याच्यामध्ये शाही पनीर मसाला सुद्धा ॲड केलेला आहे, 1 चमचा आपल्याला शाही पनीर मसाला ॲड करायचा आहे। तुम्ही बघू शकता मी त्याच्यामध्ये थोडासा शाही पनीर मसाला ॲड केलेला आहे, त्याच्याने टेस्ट अजून छान येते आणि आपली कोफ्त्याची भाजी मस्तपैकी रेडी झालेली आहे। गार्निशिंगसाठी मी वरतून थोडंसं पनीर किसलं आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आणि याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी सुद्धा ॲड करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।